नमस्कार. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ PIC पाहिले होते. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा व्हिजिट द्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिमिट टेस्टचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात ते पाहणार आहोत. तर सर्वात पहिलं आपल्याला सगळे प्रिन्सिपल्स बाय हार्ट पाहिजे. तर आज आपण क्लोराईडचा प्रिन्सिपल पाहणार आहोत की क्लोराईड लिमिट टेस्ट आपण कंडक्ट कशासाठी करतो आणि त्यामधले जे क्लोराईड इम्प्युरिटीज असतात ते आपल्याला कशा मेथड्सनी आपल्याला पाहायला भेटतील. तर ती जी क्लोराईड इम्प्युरिटीज असते ती कुठल्या कुठल्या एलिमेंट्सनी किंवा कुठल्या कुठल्या केमिकल्सनी होते. तर सर्वात पहिलं आपल्याला लागतं सिल्वर नायट्रेट आणि त्यानंतर सॉल्युबल क्लोराईड किंवा आपण सोडियम क्लोराईड पण लिहू शकतो. सोडियम क्लोराईड जे आहे ते त्याच्यामधलं फक्त आपल्याला सिल्वर जो सोर्स आहे तो पाहिजे, म्हणजे सिल्वर जो एलिमेंट आहे तो हवा आहे रिॲक्शनमध्ये. आणि आपला जो सिल्वर नायट्रेट आहे तो, ह्या दोघांना आपल्याला केमिकल रिॲक्शन फॉर्म करायचा आहे. आणि जो आपला HNO3 आहे, म्हणजे जो आपला नायट्रिक ॲसिड आहे, तो आपल्याला काय करतो, जो ॲसिडिक मीडियम आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या केमिकल रिॲक्शन्स घडू न देण्याचं काम आपला HNO3 करत असतो. ठीक आहे. मग टेस्ट ही कुठली आहे, तर टू कंट्रोल क्लोराईड इम्प्युरिटीज इन इनऑर्गॅनिक सबस्टन्स. इनऑर्गॅनिक सबस्टन्समधल्या इम्प्युरिटीज काढण्यासाठी आपण क्लोराईड टेस्ट कंडक्ट करतो, ऑर्गॅनिक सबस्टन्समधल्या नाही. डिपेंड्स अपॉन द सिम्पल रिॲक्शन बिटवीन सिल्वर नायट्रेट अँड सॉल्युबल क्लोराईड. आता इथं सॉल्युबल क्लोराईडच्या ऐवजी तुम्ही सोडियम क्लोराईड पण लिहू शकता. फक्त तुमचं जे केमिकल रिॲक्शन तुम्ही खाली दाखवणार आहेत तिथे देखील तुम्हाला सोडियम क्लोराईड लिहायचं आहे, नाहीतर तुम्ही खाली फक्त Cl लिहितं आणि वरती सोडियम क्लोराईड लिहाल तर ते चुकीचं होतं, केमिकल रिॲक्शन तुमची चुकीची दिसते. मग टू गिव्ह इनसॉल्युबल सिल्वर क्लोराईड इन द प्रेझन्स ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिड, द इनसॉल्युबल सिल्वर क्लोराईड मेक्स the solution opalescent and the extent of opalescence depends upon the amount of chloride present in a substance is compared with the standard opalescence produced in a standard solution having a known amount of chloride by adding silver nitrate and same volume of dilute nitric acid as used in the test solution. आता एवढ्या मोठ्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगण्याचा काय प्रयत्न केला आहे की जो आपला सिल्वर नायट्रेट आहे आणि NaCl आहे या दोघांना आपण ॲड करतो. ॲड केल्याच्या नंतर आपला जो सिल्वर क्लोराईड फॉर्म होतो तो इनसॉल्युबल असतो, म्हणजे तो सॉल्युबल नाही आहे. पाण्यामध्ये असो किंवा दुसऱ्या कुठल्याही मीडियममध्ये असो तो सॉल्युबल नाही आहे. सध्याला आपण केमिकल रिॲक्शन ही पाण्यात करतो, सो पाण्यामध्ये AgCl सॉल्युबल नाही आहे. सॉल्युबल नसल्यामुळे तो काय होणार आहे, आपल्याला दिसणार आहे, विजिबल होणार आहे. मग त्याचे जे ओपॅलसन्स असतात, म्हणजे त्याची जी टर्बिडिटी असते ती आपल्याला दिसून येणार आहे. तेच आपल्याला पाहायचं आहे की किती अमाऊंट ऑफ क्लोराईड आहे, आणि जेवढं अमाऊंट ऑफ क्लोराईड असणार आहे त्या सोल्युशनमध्ये तेवढंच आपल्याला ओपॅलसन्स दिसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे की जो आपला ओपॅलसंट सोल्युशन आहे, म्हणजे जो आपला सॅम्पल सोल्युशन आहे आणि जो आपला स्टँडर्ड सोल्युशन आहे, या दोघांमध्ये प्रत्येक केमिकल सेम असतात, फक्त एक केमिकल सोडून जो की आपल्या सॅम्पलमध्ये अननोन असतो. त्याचा आपल्याला क्लोराईड इम्प्युरिटी फाइंड आउट करायची आहे. आणि जो आपला स्टँडर्ड सोल्युशन असतो त्यामध्ये जो स्टँडर्ड सोल्युशनचा जो एलिमेंट असतो त्याची इम्प्युरिटी आपल्याला नोन असते, म्हणजे त्याच्यामध्ये किती % ऑफ क्लोराईड आहे ते आपल्याला नोन असतं. तर त्यानंतर इफ द ओपॅलसन्स प्रोड्यूस्ड इन द टेस्ट इज लेस इंटेन्स, म्हणजे जो आपण टेस्ट सॅम्पल आहे आपला त्याच्यामधली जी ओपॅलसन्सची इंटेन्सिटी आहे ती जर कमी असेल, ओपॅलसन्स कमी असेल, तर आपण म्हणू शकतो की तो टेस्ट पास करतो आहे लिमिट टेस्टची. बट जर आपला जो सॅम्पल टेस्ट आहे त्याची ओपॅलसन्स आपल्याला जास्त दिसत असेल ॲज कम्पेअर टू स्टँडर्ड सोल्युशन, तर आपण त्याला असं नाही म्हणणार की ती पास करते आहे. का? कारण की त्याचा मागचा एक रिझन आहे की आपली जी स्टँडर्ड सोल्युशन असते त्याची लिमिट असते की हा बाबा एवढं ओपॅलसन्स तुमच्या स्टँडर्डमध्ये प्रोड्यूस होणार आहे. हे एक स्टँडर्ड आहे, म्हणजे तिथपर्यंतच त्याची लिमिट आहे. बट जर आपल्याला सॅम्पल सोल्युशनमध्येच
स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा जास्त जर इम्प्युरिटीज पाहायला भेटत असतील, म्हणजे जास्त ओपॅलसन्स पाहायला भेटत असेल, तर आपण त्या बाजूच्या सोल्युशनला स्टँडर्ड सोल्युशन नाही म्हणता येणार. का? कारण की त्याच्यामध्ये जे इम्प्युरिटीज प्रेझेंट आहेत तेच आपण म्हणलं होतं की लास्ट इम्प्युरिटीज असणार आहे, म्हणजे त्या लिमिटच्या वरती इम्प्युरिटीज नसणारच आहेत. बट आपल्याला दिसत आहेत की सॅम्पल सोल्युशनमध्ये जास्त आहे. मग जर त्या सॅम्पल सोल्युशनमध्ये आपल्याला जास्त दिसत असेल तर ऑफकोर्स आपला जो लिमिट टेस्ट आहे तो फेल झालेला आहे, म्हणजे आपण काहीतरी प्रॉब्लेम केलेला आहे, काहीतरी चुकीचं केलेलं आहे सॅम्पल सोल्युशनमध्ये ॲड करताना. सो नेहमी पाहायचं की जो आपला स्टँडर्ड सोल्युशन असतो त्याचं ओपॅलसन्स जास्त असतं ॲज कम्पेअर टू आपला जो सॅम्पल सोल्युशन आहे किंवा जो आपला टेस्ट सोल्युशन आहे. ठीक आहे. मग आहे डायल्यूट नायट्रिक ॲसिड इज यूज टू प्रिव्हेंट प्रेसिपिटेशन ऑफ अदर ॲसिड रेडिकल्स विथ सिल्वर नायट्रेट सोल्युशन. इट ॲक्ट्स बाय प्रोव्हाइडिंग कॉमन आयन दॅट इज नायट्राइट्स. मग आपण जे NO3 यूज करतो, म्हणजे आपलं जे डायल्यूट नायट्रिक ॲसिड असतं ते कशाला यूज करतो, तर जे आपलं सिल्वर आहे ते दुसऱ्या कुणाशी रिॲक्शन न दाखवता फक्त क्लोराईडशी रिॲक्शन दाखवावं म्हणून जे बाकीचे जे ॲसिड रॅडिकल्स आहेत किंवा बाकीचे जे एलिमेंट्स आहेत जे रिॲक्ट होऊ शकतात आपल्या सिल्वरसोबत, ते सिल्वरसोबत न होता आपला जो HNO3 आहे त्याच्यासोबत रिॲक्शन दाखवतात. त्यामुळे आपण डायल्यूट HNO3 यूज करतो. त्यानंतर खाली आपलं प्रिपरेशन आहे. तर आपला जो क्वेश्चन असेल 2 मार्कासाठी क्वेश्चन असेल तर फक्त तुम्हाला प्रिन्सिपल्स विचारणार की कुठले कुठले केमिकल्स तुम्ही ॲड केले, त्याला कुठल्या मीडियममध्ये टाकलं, वापस कुणाच्या प्रेझेन्सच्या अंडर तुम्ही हे लिमिट टेस्ट फॉर्म केली, त्यानंतर स्टँडर्ड सोल्युशन किती इंटेन्स पाहिजे, स्टँडर्ड सोल्युशन कसं पाहिजे, वापस टेस्ट सोल्युशन कसं पाहिजे, त्याचंच तुम्हाला फक्त प्रिन्सिपल येऊ शकतं. किंवा जर प्रिन्सिपल नाही आलं तर फक्त प्रोसिजर येणार तुम्हाला, की फक्त प्रोसिजर सांगा की तुम्ही कसे कसे स्टेप्स यूज करणार आणि मग लिमिट टेस्ट कंडक्ट करणार. तर हा वरचा क्वेश्चन होता, हा 2 मार्कासाठी होता की फक्त तुम्ही प्रिन्सिपल सांगायचं की क्लोराईडचं प्रिन्सिपल काय आहे. त्यानंतर अजून एक क्वेश्चन येऊ शकतो की तुमचं प्रोसिजर काय आहे किंवा मेथड्स काय आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला जो टेस्ट सोल्युशन असतो त्या टेस्ट सोल्युशनमध्ये स्पेसिफिक आणि अनडिटरमाइंड कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्लोराईड ॲड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्यामधलं कॉन्सन्ट्रेशन नाही माहिती आहे की क्लोराईडचं किती आहे, बट ते स्पेसिफिक असतं सोल्युशन ॲज अ सॅम्पल सोल्युशन. आणि जे स्टँडर्ड सोल्युशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की किती % ऑफ क्लोराईड आहे. इथं लिहिलेलं आहे 10 ml ऑफ क्लोराईड स्टँडर्ड सोल्युशन 25 ppm क्लोराईड, एवढं पार्ट्स पर मीटर क्लोराईड तुमच्या स्टँडर्ड सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे आणि 5 ml ऑफ वॉटर ॲड करायचं आहे. वापस एकदा सांगते, जो स्टँडर्ड सोल्युशन असतो त्यामध्ये क्लोराईड आयन्स प्रेझेंट असतात आणि त्याची कॉन्सन्ट्रेशन आपल्याला नोन असते. बट जर आपण सॅम्पल सोल्युशन घेतलं तर त्यामध्ये क्लोराईड आयन प्रेझेंट आहेत का नाही ही आपल्याला पाहायचं आहे, बरोबर. त्यामुळे त्याला आपण सॅम्पल सोल्युशन म्हणतो, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला नोन नाही आहे. कशाचं? तर क्लोराईडचं. मग सेकंड स्टेप काय आहे आपली, डिझॉल्व इन 10 ml वॉटर ऑर प्रिपेअर सोल्युशन ॲज डायरेक्टेड बाय इंडिव्हिज्युअल मोनोग्राफ. मग त्यानंतर काय करायचं आहे, जे आपलं सोल्युशन होतं त्याला 10 ml मध्ये डिझॉल्व करायचं आहे. 10 ml मध्ये डिझॉल्व केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 1 ml HNO3 ॲड करायचं आहे. 1 ml HNO3 ॲड केल्याच्या नंतर डायल्यूट टू 50 ml इन नेसलस सिलेंडर. मग त्याला आपल्याला 50 ml पर्यंत डायल्यूट करायचं आहे. ही सगळी प्रोसेस जी आहे ती आपल्याला नेसलस सिलेंडरमध्ये करायची आहे. त्यानंतर ॲड 1 ml 0.1 मोलार EgNO3 सोल्युशन. मग हे वॉटर ॲड केल्याच्यानंतर आपल्याला EgNO3 सोल्युशन ॲड करायचं आहे आणि मग त्याला स्टर करून 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. सेम प्रोसेस तुमची स्टँडर्ड सोल्युशनमध्ये पण आहे. स्टँडर्ड सोल्युशन आणि सॅम्पल सोल्युशनमधलं फक्त फर्स्ट स्टेप डिफर करते की तुम्हाला जो सॅम्पल सोल्युशन असतो त्यामध्ये सॅम्पल ॲड करायचा आहे आणि जे तुमचं स्टँडर्ड सोल्युशन असतं त्यामध्ये तुम्हाला जो स्टँडर्ड सोल्युशनचा जो कंपाऊंड असतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन नोन असतं की 25 ppm आहे किंवा 50 ppm आहे, ते तुम्हाला नोन असतं क्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन, तो वाला कंपाऊंड टाकायचा आहे. त्यानंतर वापस खालची प्रोसेस सगळी नोन आहे की 10 ml वॉटर ॲड करायचं, मग 1 ml HNO3,
मग 50 ml नेस्ले सिलेंडर मेकअप करायचं, मग 1 ml वापस EGNO3 टाकायचा, त्याला मिक्स करायचं, 5 मिनटं स्टँड होऊ द्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे की कंपेअर द ओपॅलसन्स ऑफ टेस्ट सोल्युशन विथ स्टँडर्ड ओपॅलसन्स ट्रान्सवर्सली बाय कीपिंग नेस्ले सिलेंडर अगेन्स्ट ब्लॅक बॅकग्राऊंड. आता जे तुमचं ओपॅलसन्स आहे ते व्हाईट फॉर्म होणार आहे, ठीक आहे. जर ते व्हाईट फॉर्म होणार असेल तर तुमचा जो बॅकग्राऊंड असतो मागचा तो तुम्हाला ब्लॅक हवा आहे, कारण की जर मागचा बॅकग्राऊंड ब्लॅक असेल तर तुम्हाला क्लिअरली दिसेल की तिथं व्हाईट ओपॅलसन्स फॉर्म झालेला आहे. आणि जर तुमचा ओपॅलसन्स डार्क असणार आहे तर तुम्हाला मागं बॅकग्राऊंड तुमचा व्हाईट ठेवायचा आहे, जेणेकरून तुमचा जो ओपॅलसन्स आहे तो तुम्हाला क्लिअरली विजिबल असेल आणि तुम्हाला प्रॉपरली दिसेल. द ओपॅलसन्स प्रोड्यूस्ड इन टेस्ट सोल्युशन शुड नॉट बी मोर इंटेन्स दॅन द स्टँडर्ड सोल्युशन. मी म्हणल्यासारखं तुमचा जो टेस्ट सोल्युशन आहे त्याचं ओपॅलसन्स कमी हवं आहे तुमच्या स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा, आणि मी त्याचं रिझन देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी, प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड क्लोराईड सोल्युशन. आता हे इथून खाली प्रिपरेशन आहे की स्टँडर्ड क्लोराईड सोल्युशन तुम्ही कसं प्रिपेअर करणार तुमच्या वरच्या सोल्युशनसाठी, ठीक आहे. तर ही होती आपली प्रोसिजर ऑफ क्लोराईड. हे पण तुम्हाला 2 मार्कासाठी येऊ शकतं की तुम्ही कसं मेथड यूज करता क्लोराईड लिमिट टेस्ट कंडक्ट करण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर आपलं प्रिपरेशन आणि त्यानंतर लिमिट टेस्ट ऑफ सल्फेट आहे डायरेक्ट. मग प्रत्येक लिमिट टेस्ट तुम्ही प्रॉपरली बाय हार्ट करून द्यायची आहे, कारण की तुमच्या प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी 15 मार्काचा तरी लिमिट टेस्टवरती क्वेश्चन येतोच. सो लिमिट टेस्ट ही इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक लिमिट टेस्ट तुम्ही करूनच जा, आणि स्पेशली आर्सेनिकची लिमिट टेस्ट, कारण की ती 5 मार्क किंवा तुम्हाला 10 मार्क्ससाठी. मग 10 मार्क्ससाठी जर तुम्हाला आर्सेनिकची आली तर तुम्हाला काय काय विचारणार, ते प्रिन्सिपल पण विचारणार, प्रोसिजर पण विचारणार, प्लस तुम्हाला जे केमिकल रिॲक्शन्स होते तुमचे ते देखील, आणि तुमचा जो डायग्राम होता गटजेट ॲपॅरेटस त्याचा डायग्राम आणि त्याचे डायमेन्शन्स, हे सगळं तुम्हाला 10 मार्कासाठी येऊ शकतं. आणि जर 5 मार्कासाठी आलं तर तुम्हाला फक्त केमिकल रिॲक्शन्स आणि त्याचे मेथड्स हे तुम्हाला 5 मार्कासाठी येणार, किंवा स्पेसिफिकली तुम्हाला डायग्राम काढायचा आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, हे 5 मार्काला येऊ शकतं. सो हा होता तुमचा लिमिट टेस्ट ऑफ क्लोराईड. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लिमिट टेस्ट ऑफ सल्फेटसोबत. तर लिमिट टेस्ट ऑफ सल्फेटमध्ये कुठले कुठले केमिकल्स आहेत, कुठल्या कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला लिमिट टेस्ट करायची आहे आणि का करायची आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि असंच मराठीमध्ये एक्सप्लेनेशन हवं असेल तर प्लीज स्टे कनेक्टेड टू मी. आणि कुठल्या फ्रेंड्सला अजून तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेनेशन आवडत असेल आणि त्यांना देखील मराठीमध्ये हवं असेल तर त्यांना देखील नक्की शेअर करा. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे सेफ, स्टडी वेल. थँक्यू.